न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। दीपक परदेशी हत्या प्रकरण सत्य समोर आणण्यासाठी व्यापारी संघटनेचा पुढाकार। अहिल्यानगरमधील व्यापारी दीपक परदेशी यांच्या हत्येनं शहरात खळबळ माजली असून व्यापारी संघटनेनं या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 24 फेब्रुवारी रोजी दुपारी परदेशी हे बेपत्ता झाले होते। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी 25 फेब्रुवारी रोजी अपहरणाची तक्रार दाखल केली आणि 22 दिवसांनंतर त्यांचा मृतदेह MIDC परिसरात आढळून आल्याने व्यापारी वर्गात चिंता निर्माण झाली आहे। व्यापारी संघटनेनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या घटनेतील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच शहरातील व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली। अहिल्यानगरमध्ये मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्यानं व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। या घटनेचा पूर्ण तपास करून दोषींना लवकरात लवकर न्यायालयीन कारवाईला समोर जावे अशी मागणी होत आहे। नगर शहरामध्ये प्रसिद्ध व्यापारी दीपक परदेशी यांचं 24 फेब्रुवारीला या शहरातून अपहरण झालं होतं। त्याबाबतची कंप्लेंट त्यांचे चिरंजीव यांनी 25 फेब्रुवारीला सुद्धा संबंधित पोलीस स्टेशनला सादर केलेली होती। 22 दिवसापूर्वी ज्या व्यापाऱ्याचं या शहरामधून अपहरण झालेले आहे त्या व्यापाऱ्याचा काल मृतदेह नगर शहराच्या MIDC भागातील एका ठिकाणी सापडलेला आहे। खरं तर अशा प्रकारे नगर शहरामध्ये जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे। अहिल्यानगर शहर म्हटलं की व्यापार हा त्याची कणा असतो। या व्यापाऱ्याला जर अशा प्रकारे जर सुरक्षित वाटत असेल तर निश्चित त्यांच्या व्यापारावर परिणाम होतो। प्रत्येक व्यापाऱ्याचं एक कुटुंब असतं, व्यापाऱ्यामध्ये त्यांचे कस्टमर ग्राहक जे असतात त्यांचा एक लोक असतो, परंतु व्यापाऱ्याचं अपहरण होतं आणि नंतर त्याच व्यापाऱ्याचा काही किलोमीटरच्या भागामध्येच खरं तर त्याचं अपहरण होऊन त्याची हत्या केली जाते। ही मोठी दुर्दैवी घटना आहे। आता या ठिकाणी आम्ही SP साहेबांना त्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे। सदर हत्या करणारी जी व्यक्ती आहे ती सुद्धा या ठिकाणी सापडलेली असं SP साहेबांनी चर्चेत आम्हाला सांगितलेलं आहे। गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्येच काम करणारी व्यक्ती होती आणि साहेबांनीच खरं तर काही दिवसापूर्वी या डिपार्टमेंटमधून पडताळसुद्धा केलेलं आहे। आमच्या साहेबांना फक्त विनंती आहे की निश्चितच ही घटना जी घडलेली आहे ही जी दुर्दैवी घटना आहे ही घटना का घडली, कशी घडली आणि घटनेमागे खरं तर कोण आहे त्याचा सुद्धा शोध लागणे हे गरजेचं आहे। निश्चितच साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या घटनेमागील सूत्रधार कोण आहेत, कशामुळे घटना घडलेली आहे, काय घडलेली आहे असं निश्चित आम्ही शोध लावू। आम्ही या ठिकाणी दीपकच्या कुटुंबियाला सुद्धा या ठिकाणी आश्वासन देतो की SP साहेब निश्चित या घटनेचा शोध लावतील आणि आपल्याला या ठिकाणी न्याय देण्याचा निश्चित ते प्रयत्न करतील। व्यापारी वर्गाची मागणी की जे दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त सजा हो आणि हे जे कृत्य केले भयान कृत्य आहे याचा आम्ही निषेध करतो। तर इथून पुढं कायदा व सुव्यवस्थेचं लक्ष ठेवावं डिपार्टमेंटने, हे बी त्यांना निवेदन त्याद्वारे देतो की व्यापाऱ्या हा शांतताप्रिय मनुष्य आहे, त्याला कुठे बी शांतता हवी असती, त्या हिशोबाने पुढील त्यांनी डिपार्टमेंटने नियोजन करतो। परदेशी दीपक परदेशी हा माझा लहानपणापासून मित्र आहे आणि मी त्याचा स्वभाव बी चांगल्या पद्धतीने जवळून पाहत होतो। शांत स्वभावाचा होता, तो कधी बी कधी झंझट नाही करीत, एखाद्याने वाद टाकलं तर तू तुझे तिकडे, तो कधी काय झंझटमध्ये पडायचं नाही असा व्यक्तिमत्व होतं। झालं ते झाली ती हत्या, त्याला विराज नाही आहे, त्याला पुढील तपास व्यवस्थित होऊन त्याला दोषीला शिक्षा व्हावी अशी विनंती। ठिकाणी आम्ही सर्व व्यापारी वर्ग असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, स्वर्गीय दीपकजी परदेशी यांचं मित्रमंडळ असेल, सर्वांनी आज SP साहेबांची भेट घेऊन जी घटना घडलेली आहे, जी दीपक शेठ हे 21-22 दिवसापासून त्यांना जे अपहरण झालं होतं त्यांच्या मुलांनी 25 तारखेला मिसिंगची कंप्लेंट केली होती व आम्ही वारंवार त्या गोष्टीचा फॉलोअप घेतो। भविष्यात असतील सर्व मित्रपरिवार त्यांची मुलं असतील, पण हे तोफखाना पोलीस स्टेशन असेल, MIDC पोलीस स्टेशन असेल, यांनी त्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली, दिरंगाई केली। जर एक महिना जर तुम्हाला या घटनेचा सुगाव लागण्यासाठी एक महिना जर लागत असेल तर मग हे काय कामाचं आहे प्रशासन आहे। व MIDC हद्दीत आत्तापर्यंत 2 महिन्यात 7 मर्डर झालेले व त्याच हद्दीत कसे टाकले जातात। आत्तामध्ये एक युवकाला तिथं जाळण्यात आलेलं आहे। तर म्हणजे आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे तोफखाना पोलीस स्टेशन असेल, MIDC पोलीस स्टेशन असेल, या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। जे दावे धंदे आहेत सर्व जे चालू आहे त्यांच्या आशीर्वाद, त्यामुळं जे गुन्हेगार आहेत त्यांना एक धाक नाही राहिला की पोलिसच आपल्याला सपोर्ट करतात, धंद्याला परमिशन देतात। तर त्यामुळे हे जे असे गुन्हेगार आहेत वर ते माझंच चाललेले आहेत व जो
जो सस्पेंड म्हणजे डिस्मिस झालेला आहे तो एक पोलीस कर्मचारी, त्याला यातले बारकावे माहीत आहे. तर आमची अशी मागणी आहे की त्याच्या मागे त्याला सुपारी दिली, कोण मास्टर माइंड आहे ते शोधून यांच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करावी व व्यापारी वर्गांना एक दिलासा द्यावा अशी मागणी आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.